कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. I'm sorry. मी कशाला सॉरी म्हणते? हे सगळं माझ्यामुळे झालंय. माझ्यामुळेच तुला इथे यावं लागलं. हे सगळं फेस करावं लागलं. I'm sorry. तिला तू स्वतःला ब्लेम नाही करू शकत. हे बघ तिला, ही रूम तुझी आयडेंटिटी नाहीये. दिस इज नॉट यू. तुझ्या चुकांवरनं तुला जे जज करतायत ते बरोबर नाहीये. लोकांना तुझा चांगुलपणा, तुझा इनोसेन्स, तुझा प्रेमळ नेचर, घाणरटपणा वाटत असेल ना तिला. तो त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. तो तुझा प्रॉब्लेम नाहीये. म्हणून त्यांचं म्हणणं खरं ठरत नाहीये. तिला तू तुझ्याकडे तुझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पाहायला हवा. कारण की या जगात आपणच आपल्याला नीट ओळखतो. माझ्याकडे बघ आणि मी जे काय सांगतोय ते नीट ऐक. सगळ्यात आधी हे मनातनं काढ की या सगळ्यात तुझ्या चुका आहेत. मुळात या चुकाच नाही येतलेला. हे फक्त तुझ्या मनावर बिंबवलं गेलंय की यात तुझ्या चुका आहेत. अगं या सगळ्या आपल्या डेली लाईफ मध्ये घडणाऱ्या क्षुल्लक घटना आहेत ज्यांना चुकांचं स्वरूप दिलं गेलेलं आहे. आणि हेच लहानपणापासून तुझ्या मनात भरवलं गेलंय. आणि या जर चुका असतील ना, यापेक्षा जास्ती चुका मी केल्यात माझ्या लहानपणी. शाळेत असताना मी माझ्या फ्रेंड्सशी भांडलोय, फ्रेंडशिप तोडली आहे. आईनी डब्बा दिलेला सांडवलाय. वॉटर बॉटल किती वेळा शाळेत विसरून आलोय. क्रिकेट खेळताना समोरच्यांची खिडकी तोडली आपल्या बॉलनी. म्हणून काय आईने मला शिक्षा नाही दिली. मी मला समजावलं, सेकंड चान्स दिला इम्प्रूव्ह होण्यासाठी. माझ्यावर मला धांदरट, वेंधळा, पनवती असा टॅग नाही दिला आईने. आणि म्हणूनच तुम्ही जसं मला परफेक्शनिस्ट म्हणता ना, तसं झालोय. तिला ज्या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकतो बघतो त्याच गोष्टी आपल्या मनात घर करतात आणि त्यांनाच आपण खरं मानून मोठे होतो. आणि न कळत त्या गोष्टी आपल्या स्वभावात रिफ्लेक्ट करतात. तिला मला सांग, तू आजवर एकही गोष्ट बरोबर केली नाहीस का? तुझ्यामुळे कोणाला बरं वाटलं नाही का कधी? तुझ्यामुळे कोणाच्या चेहऱ्यावर हसू नाही आले कधी? सी, जेव्हा तुला स्वतःच्या चुका आठवायच्या होत्या तेव्हा तुला 100 चुका आठवल्यात. पण स्वतःबद्दल तुला एकही पॉझिटिव्ह गोष्ट आठवत नाहीये. आणि मला सांग की या भिंतीवर सगळ्या चुका लिहिल्यात त्या काय खरंच चुका आहेत? याचा अर्थ क्लिअर आहे तिला की ही रूम तुझी ओळख असूच शकत नाही.
इट्स ओनली अदर्स परसेप्शन अबाउट यू. आणि यापुढे स्वतःला पनिश करायचं नाही. माझ्या लीलाला त्रास दिला ना तर गाठले आहेत लशे. या घरात नेमकं काय चाललंय काही कळायला मार्ग नाहीये. गुढी पाडव्याच्या दिवसापासून या घरावर अपशकुनांनी सतत घाला घातलाय. नवीन वर्षाची सुरुवातच अपशकुनांच्या नांदीनं झाली आहे. सतत या घरावर संकटांवर संकट येत आहेत. दुर्गाला आपलं बाळ गमवावं लागलं, लीलाला हे घर सोडून जावं लागलं. आणि त्याच दिवशी तू मला मंदिरात दिसलीस. हे काय आहे अंतरा? तू जिवंत आहेस? हं? जिवंत आहेस? जिवंत आहेस तर मग इतकी वर्ष कुठे होतीस? का नाही आलीस आधीच? का तू त्याच दिवशी माझ्या समोर आलीस? का? तुझा आणि या घरामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडतात त्याचा काही संबंध आहे का? तू खरंच जिवंत आहेस का? का मला वाचवतायत? डोक्यामध्ये प्रश्नांचं काहूर माजलंय. काही समजेन असं झालंय मला. काय करू काही कळेन असं झालंय. तू आहेस का अंतरा? जिवंत आहेस का तू? मग कुठे होतीस इतकी वर्ष? मी तुला उद्या मंदिरात भेटायला येणार आहे. मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. भेटशील ना मला? भेटशील ना मला अंतरा? मी देतो एजंट. थँक्यू. तुम्ही या. अय्या हे काय कोण आलं होतं? ते हे बघू काय दिलं? अरे काय कालिंदी. एजे लीला ती आराम करते, तिला आराम करू द्या. एजे तुम्ही आलात बरं झालं. माझ्या लीलाला खरंच तुमच्या आधाराची गरज होती. जे काही घडलं ना त्यात ती दोषी आहे असंच ती मानते. हो तुम्ही बोला तिच्याशी. तिलाचे बाबा मी आहे ना इथे. सगळं ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.